नमस्कार, मी डॉक्टर मृणाल परब आहे आणि मी कन्सल्टंट कॅन्सर सर्जन आहे। आज जागतिक फुफ्फुसाच्या कर्करोगाचा दिवस आहे आणि म्हणून मी त्याबद्दल थोडी माहिती देत आहे। मी TGH ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर तळेगाव इथे कार्यरत आहे। तर फुफ्फुसाचा कर्करोग हा सर्वात पहिला मानला जाणारा कर्करोग आहे आणि त्याचं प्रमाण इतर कर्करोगांपेक्षा सर्वात जास्त आहे। ते कर्करोग फुफ्फुसाचा कर्करोग पुरुषांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतो स्त्रियांपेक्षा आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे स्मोकिंग। कुठल्याही प्रकारे धूम्रपान करणं, टोबॅकोचं किंवा आपण ज्याला वेप म्हणतो आजकाल लोक करतात, त्याने सुद्धा फुफ्फुसाचा कर्करोग होतो। त्याच्याशिवायचं दुसरं कारण म्हणजे वेगवेगळ्या फॅक्टरीजमधले वायू जेव्हा आपल्या श्वासामध्ये आले जातात किंवा जे हेवी मेटल्स असतात ते आपल्या श्वासामध्ये मधून फुफ्फुसामध्ये गेले तर त्याच्यामुळेही आपल्याला कर्करोग होण्याचे चान्सेस असतात। उदाहरणार्थ निकेल किंवा ॲस्बेस्टॉस यांच्या फॅक्टरीजमध्ये जे लोक काम करतात त्यांच्यामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होतो। आता हे झालं फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे कारण। आता आपण लक्ष देऊया त्याची लक्षणं काय असतात। तर लक्षणांमध्ये मुख्यतः असं जाणवतं की त्यांना खोकला येतोय आणि तो ड्राय खोकला असतो, म्हणजे त्याच्यामध्ये बलगम येत नाही। आणि दुसरं म्हणजे खोकल्यामधून रक्त पडणं किंवा श्वास घेताना त्रास होणं, छातीत दुखणं, अशी सगळी लक्षणं आढळून येतात। आणि अशा व्यक्तींचे जेव्हा आपण साध्या छातीचा एक्सरे काढला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी आढळून येतो, ओपॅसिटी आढळून येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या पुढच्या टेस्ट करायला लागतात आणि त्या टेस्ट म्हणजे CT स्कॅन करायला लागतो किंवा पेट स्कॅन करायला लागतो आणि त्याच्यानंतर फुफ्फुसामध्ये जर पाणी झालं असेल तर ते पाणी काढून तपासायला पाठवायला लागतं किंवा एखादी गाठ फुफ्फुसामध्ये आढळली असेल तर त्याची बायोप्सी घ्यायला लागते आणि ती तपासायला पाठवायला लागते। हे झाल्यानंतर मग आपण डिसाईड करतो की त्याची पुढची ट्रीटमेंट काय असेल। आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या ट्रीटमेंटचे 2-3 प्रकार आहेत आणि कुठल्याही प्रकार एकमेकांना सोडून नाही करू शकत, म्हणजे ते एकमेकांना लिंक आहेत। जसं पहिल्यांदा काही लोकांना किमोथेरपी द्यायला लागते, त्याच्यानंतर जेव्हा ट्यूमर श्रिंक होतं त्यानंतर त्याची सर्जरी केली जाते आणि लागलं तर अजून एकदा किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी दिली जाते। आणि जेव्हा असं आपल्याला कळतं की फुफ्फुसाचा कर्करोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये शरीरात पसरलेला आहे किंवा एखादे गृहस्थ किंवा रोगी जेव्हा खूप ओल्ड असतात त्याच्यामध्ये आपण त्यांना डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरीच्या माध्यमातून देऊ शकत नसेल तर आपण टार्गेटेड थेरपीचा विचार करू शकतो। आणि ह्याच्यापेक्षा एक मुख्य कारण सांगण्याचं मला जाणवतं की भारतासारख्या देशामध्ये जिथे TBचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जेव्हा हे जे आपले लक्षणं आहेत ती TBमध्ये पण आढळून येतात आणि मग लोकांना काय वाटतं की हे TBच आहे आणि मग त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा TBचीच औषधं चालू केली जातात आणि काही काही वेळेला त्याची बायोप्सी पण केली जात नाही आणि मग त्याच्यामध्ये आपला जो महत्त्वाचा वेळ असतो लोकांना ट्रीट करून पूर्णपणे क्युअर करण्याचा तो निघून जातो। म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की जेव्हा अशी लक्षणं आढळतात तेव्हा तुम्ही प्रॉपर CT स्कॅन करा, पेट स्कॅन करा आणि मुख्य म्हणजे तुकड्याची बायोप्सी घेऊन त्याची टेस्ट करून कन्फर्म करा की तो TB आहे की फुफ्फुसाचा कर्करोग आहे, कारण हे जाणणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानुसार पुढची ट्रीटमेंट होणं अगदी महत्त्वाचं असतं। नाही तर आपल्या हातातून जर सुवर्ण संधी पूर्णपणे ट्रीटमेंट घेण्याची निघून गेली तर मग आपण पेशंटला कधीच ट्रीट करू शकत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।